स्वातंत्र्य दिनानिमित्त बोरगाव मंजू इथं विविध शासकीय शैक्षणिक व सामाजिक संस्थांमध्ये मोठ्या उत्साहात झेंडा वंदनाचे कार्यक्रम पार पडले। शैक्षणिक संस्थांमध्ये देशभक्तीचा जल्लोष। जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 परशुराम नाईक विद्यालय व कमलाबाई सोमानी सायन्स कॉलेज इथं विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा पार पडला। अकोल्यातील मधुमेह रोग तज्ञ डॉक्टर प्रशांत वायचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडा वंदन झाले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष किरण भाऊ नाईक, दीपक भाऊ नाईक, अजय नाईक, शाळेचे मुख्याध्यापक मनोज अगरकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते। 5वीतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती विषयावर चित्रकला करून शाळा सजवली होती। या चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन डॉक्टर प्रशांत वायचाळ यांच्या हस्ते करण्यात आले। ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अनिता खेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। यावेळी ग्रामविकास अधिकारी पांडुरंग वसू, मंडळ अधिकारी निमकांडे, तलाठी पुरुषोत्तम गायवाडे, प्रवीण चव्हाण, सुनीता दातकर, अर्चना चव्हाण तसेच कोतवाल संतोष ठाकूर, राधा राठोड उपस्थित होते। पोलीस स्टेशन बोरगाव मंजू इथं ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले। यावेळी पीएसआय मनोज उघडे, पीएसआय चाटे, पीएसआय लांडे, सचिन सोनटक्के, सुदीप राऊत आणि उमेश बोबडे, प्रशांत बिघडते, रुपेश इंगळे कर्मचारी उपस्थित होते। जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 व परशुराम नाईक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावातील मुख्य रस्त्याने प्रभात फेरी काढली। गावातील नागरिकांनी चौकात या फेरीचे स्वागत केले व विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी केली। गुलाबाची रोपं देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। इंडिया न्यूज R7 देवेंद्र वाडेवाले, बोरगाव मंजू। त्यावेळेस त्यांनी नारा दिला होता, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब हा नारा दिला होता। म्हणजे त्याचा अर्थ हा होता की क्रांती ज्योती असंख्य चालू ठेवा, बरोबर आहे। याचप्रमाणे मित्रांनो, चंद्रशेखर आझाद, भगत असफुल्ला खान हे या नारामुळे प्रभावित झाले आणि त्यांनी पण या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला। मित्रांनो, खुदिराम बोस, 18-19 वर्षाचा मुलगा खुदिराम बोस, त्यांनी या स्वातंत्र्य लढ्यासाठी इंग्रजांशी टक्कर दिली, इंग्रजांचा प्राण घेतला। अशाच प्रकारे चाफेकर बंधू 3 भाऊ होते, तिघेही भाऊ स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्यांनी आपलं बलिदान दिलं। असंख्य हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं। या संपूर्ण स्वातंत्र्याच्या चळवळीत या सर्व स्वातंत्र्यवीरांना, या सर्व हुतात्म्यांना मी शत वंदन करतो आणि आपण त्यांचं आज पुण्यस्मरण करतोय। मित्रांनो, आपला भारत देश सर्व क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे। आज आपल्या भारत देशाची प्रगती चौफेर सुरू आहे। संरक्षण क्षेत्र, अंतराळ क्षेत्र, नंतर आपल्या कृषी आहे, क्रीडा आहे, या सर्व क्षेत्रामध्ये आपला भारत देश तुफान प्रगती करत आहे। मित्रांनो, नुकतंच आपण ऐकलं असेल ऑपरेशन सिंदूर, माहिती तुम्हाला ऑपरेशन सिंदूर? ऑपरेशन सिंदूर आपल्या देशाच्या जवानांनी आपल्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.